अहिल्यानगरमधील विराज कॉलनीत झालेल्या मोठ्या घरफोडी प्रकरणाचा पोलिसांनी पर्दाफाश केलेला आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या धडाकेबाज कारवाईत घरफोडी करणाऱ्या आरोपीला जेरबंद करण्यात आले असून या घरफोडीत तब्बल 14,75,000 रुपयाचा मुद्देमाल चोरीला गेला होता। अहिल्यानगरच्या सावेडी परिसरातील विराज कॉलनीमध्ये ही घरफोडीची घटना घडली होती। अशोक कुमार विजय कुमार अग्रवाल हे 13 ते 16 डिसेंबर दरम्यान नातेवाईकांकडे बाहेरगावी गेले असताना अज्ञात चोरट्यांनी घराच्या पाठीमागील दरवाजाचा कडी-कोंडा तोडून घरात प्रवेश केला। चोरट्यांनी घरातील लॉकर आणि कपाट फोडून सोने चांदीचे दागिने असा सुमारे 14,75,000 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला। या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। घटनेचे गांभीर्य ओळखून अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे आणि गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली। तांत्रिक आणि व्यावसायिक कौशल्याच्या आधारे तपास करताना ठाणे वेस्ट येथील रोबोडी परिसरातील रफिक महमूद शेख याने 2 साथीदारांसह ही घरफोडी केल्याची कबुली दिली। रफिक महमूद शेख हा रेकॉर्डवरील सराईत आरोपी असून त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत। ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। न्यूज एक्सप्रेस करिता अहिल्यानगरवरून जयप्रकाश बागडे यांची बातमी।